दत्तगुरू मित्रांनो, कोल्हापूरच्या श्री स्वामी समर्थ गादीची दुरावाणाऱ्या विटामाई. श्री स्वामींच्या अक्कलकोट गादीनंतर श्री स्वामी परंपरेतील दीक्षेचा मान होता मुंबापुरी गादीचा. तेच कार्य कोल्हापूर येथूनही चालू होते. हे कार्य परमहंस यती ब्रह्मानंद स्वामी कुमार यांच्या शिष्या विठामाई मेंदरकर या पाहत असत. परंतु कोल्हापूरची गादी ही स्वामींची गादी म्हणून आहे हे अनेकांना आज देखील माहीत नाही. त्याचे कारण असे की या संदर्भातला प्रसार म्हणावा तसा झाला नाही. श्री स्वामींची मुंबापुरी गादी ही श्री स्वामीसुतांच्या बरोबरीने सांभाळणारे ब्रह्मानंद स्वामी यांनी श्री स्वामीसुतांच्या देहवासानंतर कोल्हापूर येथून हे कार्य चालवले. अनेक भक्तांना याची कल्पनाही नसेल. हे कार्य चालवणाऱ्या विठामाई यांचे पूर्वायुष्य विलक्षण होते. त्या जन्मांध होत्या. त्यांची कुंडली उपलब्ध झाली आहे. त्यात असे दिसते की त्यांचा जन्म तूळ लग्नावर झाला. वृश्चिक रास होती. 9 जुलै 1870 शनिवार. त्यावेळी जन्म नक्षत्र होते अनुराधा. हे शनीचे नक्षत्र होय. लग्नेश शुक्र व द्वितीयेश मंगळ हे दोन्ही मृत्यूस्थानात. चंद्राची अष्टमावर म्हणजे मृत्यूस्थानावर दृष्टी. अष्टमातील गुरु सप्तम दृष्टीने द्वितीयेतील चंद्राकडे पाहत आहे. नवम स्थानामध्ये मिथुन राशीत 3 ग्रह पैकी रवी हा दृष्टीदाता. तो वेयेश बुध समवेत आणि राहू बरोबरच्या घट्ट युतीत. वेयेश व धनेश दोघेही बिघडलेले. अशाच प्रकारची अन्यही ग्रहस्थिती. परिणामी गंभीर दृष्टीदोष. पण अष्टमात असलेल्या गुरुग्रहाची व प्रत्यक्षात श्री गुरु महाराजांची कृपा झाली तरच काही निभाव लागावा. विठामाईचा जन्म झाला तो आषाढी एकादशीचा दिवस असल्याने त्यांचे नाव विठुरायांशी निगडीत राहिले. काय करतील ते प्रत्यक्ष पांडुरंगच या विचारातच विठामाईचे पिता धोंडोबा व त्यांची पत्नी हे दोघे त्या कनवाळू मूर्तीकडे डोळे लावून बसले होते. पुढे साऱ्या देवदेवतांची दर्शने साधू संतांकडे कृपा प्रार्थना करीत छोट्या विठामाईला घेऊन अभयंता फिरू लागले. नरसोबावाडीच्या श्री नरसिंह स्वामी महाराजांवर धोंडोबांची निस्सीम भक्ती होती. त्यांच्याकडे देखील मनधरणी सुरू झाली. दिवसामागून दिवस गेले. वर्षे लोटली. वयाच्या 7व्या वर्षी एक विलक्षण प्रसंग घडला. श्री दत्तात्रेय महाप्रभूंचा धोंडोबांना स्वप्नदृष्टांत झाला. ते म्हणाले, तुझ्या दुःखाचा परिहार होण्याची वेळ आता नजीक आली आहे. मीच तुझ्याकडे येत आहे. आता तुला माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही. या दृष्टांताने धोंडोबांच्या आशा प्रज्वलित झाल्या. ते म्हणत होते, आम्ही तरुण आहोत. ही बाळ लहान आहे इतपत ठीक आहे. पुढे तरुणपणी वृद्धत्वात या मुलीचे कसे होईल? त्यांची ही शंका दूर होऊन काहीतरी वेगळे घडणार ह्या चाहुलीने ते आनंदित झाले होते. तो दिवस आला. कोल्हापूरच्या टेंबलाई तथा त्र्यंबोली टेकडीवरील त्र्यंबोली मातेच्या वार्षिकोत्सवावेळी ललिता पंचमीला त्र्यंबोली मातेसमोर कोल्हापूरच्या अंबाबाईने केलेल्या कोल्हासूर वधाचे प्रतीक म्हणून होणारा कृष्मांड भेद या उत्सवाला देवदेवतांची उपस्थिती सूक्ष्म रूपाने असते. साधुसंत हमखास उपस्थित असतात. कोल्हापूरकर नगरजन तर असतातच. याच उत्सवाला धोंडोबा हे विठामाईस घेऊन गेले असता त्यांची भेट घडली ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य परमहंस यती ब्रह्मानंद स्वामी कुमार यांच्याशी. केवळ अंदाजाने सराईताप्रमाणे चालणाऱ्या विठामाई समवेत पिता धोंडोबा हे होतेच. त्यांची नजर मात्र भिरभिरती होती. श्री दत्त महाराजांच्या दृष्टांताची पूर्ती करण्यास समोर कोण महाराज येतात याकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. इतक्यात त्यांच्या समोर आली ब्रह्मानंद स्वामी कुमार यांची देदीप्यमान मूर्ती. आपल्या समवेत अनेक शिष्यमंडळींना घेऊन ते मुंबई, कोकण, अक्कलकोट अशा भटकंतीतून देवकार्य साधत असत. त्यांनी विठामाईंना नेमके हेरले. धोंडोबांनीही या मूर्तीकडे पाहून आपले गाऱ्हाणे सांगितले. ब्रह्मानंद स्वामी म्हणाले, बाळाला दृष्टीदोष आहे ना, पण आम्ही तो त्वरित घालू. परंतु ही बाळ मग आमच्या कार्यासाठी आपल्याला द्यावी लागेल. धोंडोबा किंचित विचारात पडले व म्हणाले, गुरु महाराज, ही बाळ डोळस झाली, स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहू लागली तर आमचे घर आपलेच झाले.
आई अंबाबाई आमच्यावर पाखर घालून आहे. तिच्या मंदिरालगतच आम्ही राहतो. आपण आमचे घर आपले समजावे. ब्रह्मानंद स्वामी प्रसन्नतेने हसले. ते एक असाधारण महापुरुष होते. श्री स्वामीरायांना प्रिय असे स्वामीकुमार होते. सारी शास्त्रे त्यांना अवगत होती. श्री स्वामी कृपेने त्यांना सिद्धी दात्री सुप्रसन्न होती. त्यांनी सहज लीलेने धोंडोबांच्या कन्येला दृष्टी प्रदान केली. याच कृपाप्राप्त विठामाईने पुढे श्री स्वामी समर्थांच्या कोल्हापूर गादीचे कार्य सांभाळले. तिला दृष्टी प्राप्त होताच मेंदुरकर कुटुंब श्री स्वामींचरणांशी आपली अश्रुसुमने वाहण्यासाठी अक्कलकोटी गेले. त्या श्री स्वामी राजगुरूंच्या चंद्रशीतल कृपादृष्टीच्या चांदण्यात न्हाल्याने विठामाईंनी आजन्म विरागता राखून हजारो दुःखितांची दुःखे दूर केली. भक्तगणात त्यांना फार आदराने पाहिले जाई. श्री स्वामींच्या वटवृक्ष देवस्थानची धुरा महाराजांच्या समाधी लिले पश्चात वाहणाऱ्या ज्योतिबा महाराज पाडे या सेवेकरी सत्पुरुषांनीही श्रींच्या एका उत्सवाला माईंनी हजर राहण्यासाठी निमंत्रण पाठवल्याचे पत्र उपलब्ध झाले आहे. त्यात ते माईंना सिद्ध महाराज असे संबोधतात. हेही उल्लेखनीयच आहे. मागील वर्षी फेसबुक पेजवर लिहिताना ज्या नोंदी दिल्या होत्या त्यात काही दुरुस्त्या करून हा लेख बनवला आहे. संजय वेंगुर्लेकर यांनी. माईच्या कार्याची ही एक केवळ तोंडओळख आहे. दत्तगुरू मित्रांनो.